रामदासजी आठवले त्यांचे गुण काही मी मांडणार नाही. शून्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. आवाज आवाज सिद्धार्थ कॉलनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा. सारखे माजलेले उन्मत्त गिरो आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसं चौका चौकातून. पोटभर भाकरी बसावर पाणी यांचा ठास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंतकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरातून. रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी. ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळभर झाली आहे. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली आहे. रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यांनो आता या शहराला आग लावत चला. आता या शहराला आग लावत चला. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद ललित. मित्रांनो, नामदेव ढसाळ म्हणायचे सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकाचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होणे नाकारले पाहिजे. सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होणे नाकारलेच पाहिजे. हा आमचा बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. त्याच्या पाठीवरला बोजा आता उतरलाच पाहिजे. या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला. एक महिन्यापूर्वी मला माझं एक मोठं ऑपरेशन झालं. दुर्धर आजाराने मी आजारी होते आणि मरणाच्या दारातून मी आज परत आणण्याचं काम त्यांनी देवेंद्रजीला सांगितलं आणि मी त्यांची देवेंद्रजींची पण आभारी आहे, खूप आभारी आहे. कारण त्यांनी शब्द पाळला. राजकारणी असूनसुद्धा आणि निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांनी स्वतःहून फोन केला संजयजींनी सांगितल्यावरून की मी फार आजारी आहे, सिरियस आहे. त्यांनी ताबडतोब फोन करून त्यांनी मला सांगितलं की सगळी खर्चाची व्यवस्था तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि त्यांनी शब्द पाळला. त्यामुळे आणि या तीन माणसांमुळे मी आज इथे उभी राहून आपल्यासमोर बोलू शकते आणि त्यांची मी खूप आभारी आहे. तसंच हे कळल्यानंतर रामदासजी आठवले ते माझ्यासाठी भेटीसाठी धावत आले. त्यांचे गुण काही मी मांडणार नाही कारण धाकट्या गिराचं कोणी आभार मानत नाही. आमच्या पूर्ण फॅमिलीला नामदेव असताना नामदेव नसताना सुद्धा ते सतत माझ्या सुखदुःखात सावलीसारखे पाठीशी आले. माझे आप्तेष्ट जनार्दन घाई मुक्ते असो नाही तर आणखीन बाळासाहेब पडवाळ असो, हे सगळी मंडळी सावलीसारखी सुखदुःखात आमच्या कुटुंबाबरोबर होती. नामदेव आजारी असताना होती, मी आजारी असताना होते आणि दलित पॅन्थरच्या प्रत्येक मोर्चामध्ये होते. ही मला गोष्ट फार महत्त्वाची वाटते. शेवटी चळवळ अशा माणसानेच जिवंत ठेवतात.
आणि माझी खूप इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या फिल्मला भरपूर प्रोत्साहन द्या